नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। सिस्टीमसोबत धोकाधडी करून एक जरी डॉक्टर झाला तर तो समाजासाठी अत्यंत घातक ठरू शकतो, असं महत्त्वपूर्ण निकाल काल सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षेसंदर्भात दिलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये NTA आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही याचिकाकर्ते आहेत यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अत्यंत अटीतटीची लढाई त्या ठिकाणी चालू आहे। सुप्रीम कोर्टाने काल या संदर्भात एक महत्त्वपूर्ण हिअरिंग पार पाडलेली आहे। त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ज्या काही नोंदी नोंदवलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या नोंदी आहेत। संपूर्ण देशभरामध्ये त्या नोंदी आता सुप्रीम कोर्टाने ज्या नोंदवलेल्या आहेत त्याची चर्चा आता संपूर्ण देशभरामध्ये होत आहेत। अत्यंत महत्त्वाच्या काही टिप्पणी सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या नेमक्या काय आहेत ते डिटेल एक्सप्लेन करणार आहोत। त्याचबरोबर या प्रकरणासंदर्भात पुढे नेमकं काय होणार आहे याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सुप्रीम कोर्टाने कालच्या हिअरिंगमध्ये काही महत्त्वपूर्ण नोंदी नोंदवलेल्या आहेत, त्या नेमक्या काय आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। जर परीक्षेसंदर्भात 0.001% जरी गोंधळ किंवा घोटाळा झाला असेल किंवा चूक झाली असेल, कोणी बेजबाबदारपणे वागला असेल तर ती चूक सुधारली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने काल आपल्या हिअरिंगमध्ये सांगितलेलं आहे। NTA ला एक प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की तुमच्याकडून जर चुका झाल्या असतील त्या सुधारण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही पावलं उचलली पाहिजेत, त्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्ण सिस्टीमसोबत एक जणांनी जरी गोंधळ करून तो डॉक्टर झाला तर तो डॉक्टर समाजासाठी अत्यंत घातक असू शकतो, असं एक महत्त्वपूर्ण जे काही हिअरिंगमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। कारण अशाच प्रकारची एक नोंद सुप्रीम कोर्टाने 2015 साली AIPMT या एक्झाम संदर्भात नोंदवली होती आणि पूर्ण एक्झाम त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलेली होती। सेम टू सेम वर्ड सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सुद्धा वापरलेले आहेत, म्हणजे नीट 2024 आणि AIPMT 2015 ह्या दोन्ही घटना जर आपण समांतर ठेवल्या तर सुप्रीम कोर्टांचं हे वाक्य दोन्हीकडेही समान त्या ठिकाणी लागू होतं। बऱ्याच अंशी त्याच वाक्याला मॅच करणारी नोंद सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी नोंदवलेली आहे। म्हणजे एक जरी डॉक्टर गडबड घोटाळा करून झाला तर तो समाजासाठी अत्यंत घातक आहे। 2015चं जर आपण काढून बघितलं सुप्रीम कोर्टाची नोंद तर अशाच प्रकारचं काहीशी नोंद सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात सुद्धा दिलेली होती आणि त्यानंतर 2015ला सुप्रीम कोर्टाने ती परीक्षाच रद्द करून पूर्ण परीक्षा सुप्रीम कोर्टाने रिपीट घेण्याचे आदेशसुद्धा दिलेले होते। त्याच प्रकारचं सुप्रीम कोर्टाने या संदर्भात सुद्धा नोंदवलेली आहे। त्याचबरोबर NTA ला त्यांनी सूचना केलेली आहे की NTA ही एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे, त्यांनी ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पक्ष राहून चौकशी केली पाहिजे असे आदेश दिलेले आहेत। NTA गेल्या काही दिवसापासून आपल्या स्टँडवर एकदम कठोरपणे ठाम आहे की कुठल्याही परीक्षेमध्ये कसलाही गोंधळ झालेला नाही। NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपण बघितल्या संपूर्ण नोटीस आत्तापर्यंतच्या ज्या वाचलेल्या आहेत किंवा त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की कसल्याही प्रकारचा एक्झाममध्ये गोंधळ झालेला नाही। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा अगोदर सांगितलेलं होतं की नीट परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाही, परंतु त्यांनी नंतर मान्य केले की परीक्षेमध्ये काही ठिकाणी गोंधळ झालेला आहे, त्याची चौकशी केली जाईल। या चौकशी दरम्यान जे काही मोठे अधिकारी जरी त्यात सापडले तरी त्यांच्यावर एकदम कठोर कारवाई केली जाईल, असं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। परंतु NTA मात्र आपल्या स्टँडवर एकदम कठोरपणे उभा आहे आणि सुप्रीम कोर्टाने काल त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत की तुम्ही या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे। तुम्ही एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे, जर त्याच्यामध्ये घोटाळा झाला तर त्या चुका तुम्हाला सुधारल्या पाहिजेत। म्हणजेच सुप्रीम कोर्टाने पुढील हिअरिंगच्या अगोदर NTA ला एक संदेश दिलेला आहे की चुका झाल्या असतील तर स्वतः तुम्ही सुधारा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची वाट पाहू नका, असा एक छुपा संदेश सुप्रीम कोर्टाने NTA ला दिला आहे का, असं सुद्धा आता अर्थ लावण्याची गरज आहे। आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार आहे ते आपण पाहूयात की या संदर्भात या संपूर्ण नीट 2024च्या परीक्षेचा जो काही गोंधळ झालेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये 4 महत्त्वाच्या याचिका आहेत। त्या 4ही महत्त्वाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट एकत्रित 8 जुलै रोजी याच्यावर हिअरिंग घेणार आहे। कारण आत्ता सुप्रीम कोर्टचा वॅकेशन बेंच त्या ठिकाणी जो काय आहे ती हिअरिंग कंडक्ट करतोय, परंतु 8 जुलैला सुप्रीम कोर्टाच्या सुट्ट्या संपल्यानंतर याच्यावर आणखी वेगळा बेंच त्या ठिकाणी बसू शकतो आणि या संपूर्ण 4ही याचिकावर एकत्रित त्या ठिकाणी हिअरिंग होऊ शकते। 4 महत्त्वाच्या याचिका कोणकोणत्या आहेत ज्या सुप्रीम कोर्टामध्ये आत्ता एकत्रितपणे चालू आहेत त्या आपण पाहूयात।
पहिली आहे स्टुडंट जी आहे शिवांगी मिश्रा यांची याचिका आहे, जी नीट रिझल्टच्या अगोदर तिने सुप्रीम कोर्टामध्ये फाईल केलेली होती 1 जूनलाच, आणि तिच्या याचिकेमध्ये तिने असं म्हटलं होतं की परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे, काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती थांबवली पाहिजे सुप्रीम कोर्टाने। या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने अगोदर एक आदेश दिलेला होता की काउन्सिलिंग प्रक्रिया कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवता येणार नाही। त्याचबरोबर या याचिकेसंदर्भात आणखी काही सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी नोंदी नोंदवलेल्या होत्या की रिझल्ट आम्हाला रोखता येणार नाही किंवा काउन्सिलिंग प्रक्रिया आम्हाला रोखता येणार नाही, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अगोदरच आदेश त्या ठिकाणी दिलेले होते। परंतु आता हे सगळं प्रकरण यामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टी, त्यामुळे ही सुद्धा याचिका 8 जुलै रोजी विचाराधीन त्या ठिकाणी असणार आहे। दुसरी महत्त्वाची याचिका आहे हितेश सिंग कश्यप यांची। ती याचिका आहे गुजरातमध्ये जय जलराम स्कूलमध्ये जे काही घटना झालेल्या आहेत या संदर्भातला विस्तृत व्हिडिओ आपण बनवलेला होता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या घटनेची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची ही एक दुसरी याचिका आहे। तिसरी याचिका आहे फिजिक्सवाला या कोचिंग इन्स्टिट्यूटतर्फे त्या ठिकाणी फाईल केलेली, त्यामध्ये 1563 विद्यार्थ्यांना जे काही ग्रेस मार्क्स दिलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीने दिलेले आहे असं फिजिक्सवालांचं म्हणणं होतं। त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन 1563 जे काही विद्यार्थी आहेत त्यांना एक्झाम करण्याचे आदेश NTA दिलेले आहेत। तशा प्रकारे NTAने नोटीससुद्धा काढलेली आहे की एक्झाम देऊ इच्छिणाऱ्या, रिटेस्ट देऊ इच्छिणाऱ्या 1563 विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम आहे ती सुद्धा आम्ही कंडक्ट करू। आणि चौथी याचिका आहे 20 जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी त्या ठिकाणी फाईल केलेले आहे, त्यांनी पूर्ण एक्झामच कॅन्सल करण्याची ती याचिका आहे। पूर्ण एक्झाम कॅन्सल करण्यात यावी, संपूर्ण प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून संशय व्यक्त केला जातो, त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने विचार करून ही संपूर्ण परीक्षा जी आहे नीट 2024ची ती कॅन्सल करून पुन्हा रीनीट घेण्यात यावी अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या नजरेखाली, सुप्रीम कोर्टाच्या नियंत्रणाखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असं सुद्धा या 20 स्टुडंटच्या याचिकेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आता जी काही चौकशी चालू आहे ते NTAने स्वतः स्थापन केलेल्या समितीमार्फत चालू आहे, परंतु या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रकरणाला NTA जबाबदार आहे आणि त्यांनीच स्थापन केलेली जी काही चौकशी समिती आहे ती किती प्रमाणात म्हणजे किती खरेपणाने याची चौकशी करू शकतो याच्यावर संशय आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या नियंत्रणाखाली एक चौकशी समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, त्याचबरोबर CBI इन्क्वायरी सुद्धा या प्रकरणाची करावी। अशा 4 महत्त्वपूर्ण याचिका त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात आहेत। आता सुप्रीम कोर्टाने कालच्या हिअरिंगमध्ये सांगितलेले आहे की हे 4ही महत्त्वपूर्ण ज्या काही याचिका आहेत या एकत्रित करून या संपूर्ण जे काही 4 याचिकाकर्त्यांचे वकील असतील, त्याचबरोबर NTAचे जे काही वकील असतील, या संपूर्ण जणांचं म्हणणं आता 8 जुलैला त्या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट एक मोठा निर्णय नीट 2024च्या संदर्भात देऊ शकतं। 8 जुलैपर्यंत आपल्याला या प्रकरणामध्ये नेमकं काय काय होतं ते सगळं टप्प्याटप्प्याने पाहावं लागणार आहे, परंतु 8 जुलैला एक मोठा निर्णय देशभरातल्या विद्यार्थ्यांसमोर येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाने ज्या काही आत्ता नोंदी नोंदवलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत की सिस्टीमसोबत धोका करून एक जरी डॉक्टर झाला तर तो समाजासाठी अत्यंत घातक आहे। ही जी काही नोंद आहे ही जास्त सिरियसली त्या ठिकाणी घेतली जाते आहे, कारण अशाच प्रकारची नोंद सुप्रीम कोर्टाने AIPMTच्या एक्झामच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी दिलेली होती। म्हणजे त्यांनी सांगितलेलं होतं एक जणांनी जरी परीक्षेमध्ये गोंधळ केला असेल तर संपूर्ण परीक्षेची विश्वासार्हता नष्ट होते, त्यामुळे ती परीक्षा रद्द करून पुन्हा एक्झाम घेण्यात यावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने 2015 साली AIPMTच्या एक्झामच्या संदर्भात दिलेला होता। तीच वर्डिंग थोडीशी बदलून सुप्रीम कोर्टाने इथे वापरलेली आहे, त्यामुळे रीनीट होणार आहे का या विषयी सुद्धा आत्ता बरेच जण त्या ठिकाणी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। ऑफिशियल जोपर्यंत काही कुठलंही स्टेटमेंट येत नाही किंवा NTAच्या वेबसाईटवर ऑफिशियल जे काही नोटीस येत नाही तोपर्यंत आपण रीनीट होईल का नाही याविषयी अंदाज बांधणं थोडंसं चुकीचं ठरू शकतं, परंतु दोन्ही वर्डिक्ट सेम आल्यामुळे सुप्रीम कोर्टाचे त्यावर संशय थोडासा व्यक्त केला जातो। आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने याची सुद्धा दखल घेतलेली आहे की नीट 2024च्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास केलेला आहे, परीक्षा क्रॅक करण्यासाठी कष्टसुद्धा केलेले आहेत, त्यांचे कष्ट आम्ही विसरू शकणार नाही असं सुद्धा महत्त्वपूर्ण नोंद सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी नोंदवलेली आहे। या प्रकरणात टप्प्याटप्प्याने पुढे जसं जसं काही माहिती येत राहील ती तुम्हाला या चॅनलवरून मिळणार आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची, त्याचबरोबर आमच्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनल किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।